ऑपरेशन सिंदूरनं मोठं यश मिळवलं, पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आणि नागपूर आणि मुंबईमध्ये त्यासाठीच भाजपकडून तिरंगा रॅली आज काढण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात तिरंगा रॅली निघाली। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झाले। एकीकडे दृश्य आपण नागपूरची बघतोय। आमदार आशिष देशमुख यांच्या मतदारसंघातील खापरखेडा इथे तिरंगा रॅली काढण्यात आली होती। दरम्यान भारतीय बनावटीच्या शस्त्रांमुळेच पाकिस्तानला सळो की पळो करू शकलो असं वक्तव्य फडणवीसांनी केलेलं आहे। हे दृश्य सध्या नागपूर आणि मुंबई दोन्ही ठिकाणचे आपण पाहतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर ही तिरंगा रॅली देशभरात अनेक ठिकाणी काढली जाते आणि आत्ताची ही दृश्य आपण बघतोय। आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला, ऑपरेशनमध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला, हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो। 2014 साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो जुमला असं म्हटलं, पण आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला, ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणतंय ही शस्त्रास्त्र आम्हाला द्या, हे भारताने करून दाखवलं।